नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे सोलापुरात. गोपीचंद पडळकरांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली. सोलापुरात मड्डी वस्ती भागामध्ये ही दगडफेक झाली आहे. सकाळी गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवरती विखारी टीका केली होती आणि त्यानंतर संध्याकाळी पडळकरांच्या गाडीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती अज्ञातांनी दगडफेक केली, त्यांच्या गाडीची तोडफोड केली. सोलापुरात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली. मड्डी वस्ती या भागामध्ये सकाळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवरती विखारी टीका केली होती आणि त्यानंतर संध्याकाळीच त्यांना या रोषाचा सामना करावा लागला. पडळकरांच्या गाडीची अज्ञातांनी तोडफोड केली आहे मड्डी वस्ती या सोलापुरातल्या भागामध्ये. तर सकाळी गोपीचंद पडळकर यांनी काय टीका केली होती ऐकूयात. हे बघा, मी लहान असल्यापासून माननीय शरदचंद्र पवार साहेब हे गेल्या 30 वर्षापासूनचे भावी पंतप्रधान आहेत आणि त्यांच्या पुढच्या 30 वर्षाच्या भावी पंतप्रधान पदासाठी माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. पण त्यांचे या राज्यामध्ये 3-4च खासदार आहेत. 3.5 जिल्ह्याच्या बाहेर त्यांची पार्टी नाही. असं असताना दिल्लीतलं मला राजकारण कळत नाही, पण कोंबड्याला काय वाटतं की मी ओरडल्याशिवाय, मी आरवल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीमध्ये सगळे एकत्र आले होते. त्यांनी अनेक बैठका घेतल्या, पण माझं एवढंच म्हणणं आहे, दिल्लीचं राजकारण मला कळत नाही. त्यामुळं त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लवणात कधीतरी ससा यांना सापडेल, कधीतरी त्यांनी टपून बसावं, याबद्दल माझी काही हरकत नाही. तर सकाळच्या या टीकेनंतर संध्याकाळी गाडीची तोडफोड झाल्यानंतर पडळकर काय म्हणाले तेही ऐकूयात. गाडी जरा पुढे गेल्याच्या नंतर गाडीवरती मोठे दगड टाकण्यात आले आणि तिथून टाकून ते सगळे पळून गेलेले आहेत. आता हे राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीनं गुंडगिरी पवारांच्या नेतृत्वाखाली चालते आणि यामध्ये कोण आहे, काय आहे, कोणाला तरी पुढे केला असेल, तो कोण आहे माझ्या ओळखीचा नाही माणूस, काय कशासाठी पुढे केला हेही मला माहित नाही. माझं इथं कोणाशी ओळख नाही, इथं कोणाचं माझं शत्रुत्व नाही. तरी सुद्धा लोकशाही म्हणून हे जे वावरतायत राज्यामध्ये की आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहे, आम्हाला लोकांचं पडलेलं आहे, अशा पद्धतीच्या जे वावड्या उठवतात त्यांचा आज खरा चेहरा लोकांच्या समोर आलेला आहे. या संदर्भात आणखी माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे फोनलाईन वरती आहेत आपल्यासोबत. सागर, सकाळी केलेली टीका आणि संध्याकाळी लगेचच रोषाला सामोरं जावं लागलं पडळकरांना, काय आणखी माहिती? श्वेता, खरं तर पाहिलं आपण की गोपीचंद पडळकर हे काल दिवसभर सोलापूर जिल्ह्यामध्ये होते आणि दिवसभरात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेतल्या. खरं तर सकाळच्या सत्रात त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये शरद पवारांवरती जी टीका केली त्याची चर्चा काल दिवसभर होती आणि ही दिवसभर चर्चा झाल्यानंतर कुठेतरी काल या ठिकाणी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली. त्यामध्ये त्यांना कुठलीही इजा झाली नाही, मात्र गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि असं असताना त्या पार्श्वभूमीवरच गोपीचंद पडळकरांनी थेट आरोप पुन्हा एकदा केला की हे पवारांच्याच लोकांनी हे केलेलं आहे, अशा पद्धतीची टीका केली. आणि त्यानंतर तो हल्लेखोर कोण आहे त्याचा तपास करावा यासाठी गोपीचंद पडळकरांचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर रात्री 11-12 वाजेपर्यंत ते त्या ठिकाणी बसलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनच केलं. त्यानंतर पोलिसांनी तपास केलेला आहे. त्या तपासामध्ये काही नावं देखील निष्पन्न झालेली आहेत आणि त्यांना अटक होते का, त्यांना ताब्यात घेतलं जाते का, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत पडळकरांचे समर्थक जे आहेत ते या ठिकाणी आयुक्तालयाबाहेर बसले होते आणि त्यांना आश्वासित करण्यात आलं की आम्ही त्यांना ताब्यात घेऊ. काही नावं देखील समोर आलेली आहेत, मात्र अद्याप ते त्या पोलिसांनी जाहीर केलेली नाहीये. पण आज सकाळच्या सत्रामध्ये कदाचित त्यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं, अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे. त्यामुळे आता काय नक्की होतंय, कोण होते ते, अज्ञात लोक होते की कोणी कार्यकर्ते होते, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. श्वेता. बरं सागर, हे गोपीचंद पडळकर कुठून कुठे जात होते आणि साधारण किती वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडी फोडली? सोलापूर शहरातील मड्डी वस्ती, घोंगडे वस्ती हा जो भाग आहे या ठिकाणी त्यांची 6 वाजता बैठक झाली, घोंगडी बैठक. 6 ते 7 ही बैठक चालली आणि 7च्या दरम्यान ते सोलापूर शहरामध्येच शासकीय निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. त्या ठिकाणी ते येत होते आणि ते येत असताना
या ठिकाणी मड्डीवस्ती भाग जो आहे त्या भागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे आणि अशा ठिकाणी उघडपणे अशा पद्धतीची घटना घडणं म्हणजे निश्चितच चिंतेची बाब म्हणावी लागेल. बरोबर. कारण भर रस्त्यामध्ये एका व्यक्तीनं त्यांच्या गाडीवरती दगड मारल्याचं सपशेल दिसतंय आणि अर्थात या व्यक्तीचा शोध घेतला जाईलच. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. आता राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी बातमी ती म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण चंद्रकांत पाटलांनी 100 कोटी रुपये वसुली प्रकरणामध्ये अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रातून केली आहे. सचिन वाझे यानं त्याच्या हस्तलिखित जबाबात अजित पवार आणि अनिल परब यांच्यावरती आरोप केले असून या आरोपांवर त्यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी याबाबत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे या पत्रानंतर केंद्रीय गृहमंत्री काय निर्णय घेणार आणि सिटिंग मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार का हा प्रश्न निर्माण झालाय. की जर परमवीर सिंगांच्या उद्धवजींना लिहिलेल्या पत्र, न्यायालयाला पण नाही, उद्धवजींना लिहिलेल्या पत्रावर जर अनिल देशमुखांवर हायकोर्टामध्ये सीबीआयच्या इन्क्वायरीचा आदेश होतो तर सचिन वाझे हे पण सरकारी अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी अनिल परबांवर आणि अजितदादांवर दोघांवरही आरोप केले. त्या आरोपाची सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे. आता त्या अशा प्रकारच्या आमच्या कुठल्याही प्रस्तावाला पाठपुरावा म्हणून आम्ही संबंधित सगळ्या घटकांना ते पत्र लिहित असतो विथ कव्हरिंग लेटर. त्या प्रस्तावात जेवढे विषय आले त्या सगळ्यांना पत्र आम्ही लिहिले आहेत. शेवटी या विषयातली सर्वोच्च ऑथॉरिटी कोण? तर देशाचे होम मिनिस्टर, गृहमंत्री. त्यांच्याकडे आम्ही मागणी पण नाही करायची का? त्या गृहमंत्र्यांना ठरवू देत किंवा अशा प्रकारची सीबीआय इन्क्वायरी लागण्यासाठी राज्याची परवानगी लागते. आणि आता मी एवढंच सांगतो की हे फक्त पत्र आहे, सगळ्या प्रोसिजर पूर्ण करणार आहे त्या 2-3 दिवसामध्ये. आणि जे झालं देशमुखांचं तेच होईल. त्यामुळे जरा जोरात बोलू नका. याच अनिल देशमुखांनी की तेल कुठलं वापरतो विचारलं होतं. आता तेलाची बाटली द्यायला जाणार आहे त्यांच्या घरी. दरम्यान या प्रकरणावरती भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. सर, काय सांगाल? पत्र पहिल्यांदा प्रेक्षकांना दाखवा आणि पत्रामध्ये तुम्ही नेमकी गृहमंत्र्यांकडे काय मागणी केली? आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी हे 2 पानांचं पत्र केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांना लिहिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये माननीय चंद्रकांतदादांनी माननीय अमितभाईंकडे मागणी केलेली आहे की सचिन वाझे हा न्यायालयीन कोठडीत असलेला एक पोलीस अधिकारी, त्याच्या पत्रामध्ये त्याने माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरती अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. तर त्या आरोपांची चौकशी सीबीआय मार्फत झाली पाहिजे. कारण परमवीर सिंग ह्या एका पोलीस अधिकाऱ्यानेच लिहिलेल्या पत्रामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती चौकशी सुरू झाली आणि त्यांच्यावरती कारवाई सुरू झाली. जर एका पोलीस अधिकाऱ्याच्या पत्रामुळे गृहमंत्र्यांवरती कारवाई होते तर दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्याच पद्धतीचे आरोप केलेले असताना सुद्धा अजूनही या 2 मंत्र्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. हे अयोग्य आहे आणि म्हणून सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू करावी अशी आम्ही मागणी केली. मात्र सर, सीबीआयने चौकशी करत असताना सीबीआय राज्य सरकारला विश्वासात घेत असता, त्यांची परवानगी मागत असतं. मात्र या संदर्भात राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, तर ते परवानगी देतील असं तुम्हाला कितपत वाटतं? आणि जर त्यांनी परवानगी दिल्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असेल? असं आहे की आमचं पहिलं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा ही प्रक्रिया तर सुरू होऊ द्या, राज्य सरकारची भूमिका स्पष्ट होऊ द्या आणि एकदा राज्य सरकारची भूमिका स्पष्ट झाली की मग पुढची काय पावलं उचलायची ह्याचा विचार आम्ही केलेला आहे. ओके, नक्कीच. धन्यवाद माधव भंडारी सर. न्यूज 18 लोकमतशी बातचीत केल्यासंदर्भात व्हिडिओ जर्नलिस्ट बाळा शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पावसाळी अधिवेशनाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होणार आहे आणि मागच्या अधिवेशनापासून प्रलंबित असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलंय.
विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय घ्यावा याबद्दल आठवण करून दिली आहे. मागील अधिवेशन विधानसभा अध्यक्षाविनाच पार पडलं होतं, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद महत्त्वाचं असून पद रिक्त आहे याची आठवण करून देण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहिलंय. विधानसभेला अध्यक्ष नाही असं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा झालं. हे संदर्भ देणार मध्य प्रदेशचा, मग मध्य प्रदेशमध्ये खूप चांगल्या गोष्टी होतात, त्याचा पण संदर्भ द्या. पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधानसभेला अध्यक्ष नाही. सुधीर भाऊ आमचे खूप सिनियर नेते आहेत, पण बहुधा झालेले नाही असं म्हणून आम्ही मागणी केली. राज्यपालांनी यांना सूचना केली, त्यांच्या धाडस असेल आणि घ्यावी निवडून. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला पत्र लिहून आठवण करून दिली आहे. ती म्हणजे आता जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशनाला सुरुवात होतीये आणि विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे, त्यामुळे एक प्रकारची आठवणच राज्यपालांनी हे पत्र ठाकरे सरकारला लिहून करून दिलेली आहे. कारण मागचं अधिवेशन सुद्धा अध्यक्षांविनाच पार पडलं, त्यामुळे आता देखील अधिवेशन तोंडावर आलंय, त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद रिक्त असल्याची आठवण राज्यपालांनी करून दिली. सध्या कोरोनाचा काळ आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे पायी वारी काही होणार नाहीये. मात्र सध्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान मात्र होणार आहे. याच संदर्भातली बातमी पाहूयात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग देहूतल्या मुख्य मंदिरामध्ये सुरू झाली आणि संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आलंय. पहाटे 5 वाजता विश्वस्तांच्या हस्ते महापूजा पार पडल्यानंतर सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत देहूकर महाराजांचं पालखी प्रस्थानाचं कीर्तन होणार आहे आणि दुपारी 2 वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होईल. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते यंदाचा 336वा पालखी प्रस्थान कार्यक्रम आज होणार आहे. थेट जाऊयात देहूमधून आमचे प्रतिनिधी अनीस शेख आपल्यासोबत जोडले गेलेत. अनीस, आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान आहे, काय संपूर्ण दिवसभर कार्यक्रम आहेत? खरं तर असं म्हणावं लागेल की माझी आज दिवसाची सुरुवात जी आहे ती अत्यंत आनंदी आणि प्रसन्न वातावरणात या दिवसाची सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात टाळ मृदुंगाचा आवाज, भजन कीर्तनाचा आवाज कानी पडला आणि आपण जर पाहिलं तर अतिशय प्रसन्न वातावरण या मंदिर परिसरात आहे. परंतु एक खंत अशी आहे की दरवर्षी या मंदिर परिसरात जे आहे ते लाखो भाविक येत असतात या पायी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी, परंतु पायी वारी रद्द झालेली आहे आणि वारकऱ्यांनाही या वारीमध्ये सहभाग यंदा घेता येणार नाही. कोरोनाचं सावट आहे, कोरोनाचं संकट आहे आणि त्या कारणानं सगळी अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. या ठिकाणी जर आपण दुकानं पाहत असाल तर संपूर्ण दुकानं जी आहेत ती बंद आहेत. देहूतील जे मुख्य रस्ते आहेत ते मुख्य रस्ते पोलिसांनी बंद केलेले आहेत. कुणालाही देहूगावामध्ये सध्या प्रवेश दिला जात नाहीये. देहू मंदिराकडे येणारे जे 5 प्रमुख रस्ते आहेत त्यांनाही बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि मंदिरातील आतील जो आनंदी वातावरण आहे आणि मंदिराच्या बाहेर पाहिलं तर आपण एक शुकशुकाट सर्व पाहून एक कुठेतरी मनात दुःखही होतं की वारकऱ्यांना जे आहे ते यंदा पायी वारीचा जो आहे तो त्यात सहभागी होता आलेला नाहीये. एक ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत. दादा, तुम्हाला काय वाटतं या दरवर्षीची वारी आणि यंदाच्या वारीमध्ये तुम्हाला काय जाणवते? जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज श्री क्षेत्र देहू. मी देहू देवरोड रिक्षा चालक संघटनेचा उपाध्यक्ष आहे. मला दुःख अजिबात सहन होत नाही. मी या कोविड-19 ह्याच्यामध्ये अडकल्यामुळं आणि आमच्या श्री क्षेत्र देहूमध्ये दुःखाची शोकाकूळ पसरल्यामुळं मला इतकं वाईट वाटलं की देहूमध्ये प्रस्थान सोहळा हा जोरात व्हायला पाहिजे होता. पण मी मंदिरापाशी येऊन दर्शनाला पायरीचं पदार्पण करून मी माझ्या पोटाची हालचाल करीत आहे, तरी देहूमध्ये ताबडतोब मंदिराचं प्रस्थान बघण्यासाठी कमीत कमी मला 1 मिनिटं तरी मंदिरात सोडावं ही माझी अपेक्षा आहे.
आपण जर पाहिलं तर भाविक जे आहेत त्यांची फार मनातून आकांताने इच्छा आहे की पांडुरंगाचं दर्शन व्हावं, तुकाराम महाराजांचं दर्शन व्हावं, परंतु मंदिर परिसर जे कुणालाही प्रवेश नाही. आपण जर पाहिलं तर रस्ते जे आहेत ते पूर्णपणे ओस पडलेले आहेत आणि यापूर्वी जी तयारी आहे ती मंदिर प्रशासनाची पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरं जे आहे ती फुलांची आरास करण्यात आलेली आहे. यापूर्वी चांदीच्या ज्या पादुका आहेत, पाट आहे, चौरंग आहे, अब्दगिरी, गरुडटक्के सगळ्यांना चांदीचा मुलामा देण्यात आलेला आहे. या वारी सोहळ्यासाठी जगभरातून जे भाविक आहेत ते मोठ्या संख्येने येत असतात, परंतु यंदा चित्र काहीसं बदललेलं आहे. अनेक वारकऱ्यांना या पायी सोहळ्यामध्ये जे आहे ते येता आलेलं नाहीये, सहभाग घेतलेला नाही. एकूणच आपण जर पाहिलं तर अतिशय शांत वातावरण या मंदिर परिसरात सध्या आपल्याला दिसून येत आहे. दुपारी 2 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते जे आहे पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम या देहू नगरीमध्ये पार पडणार आहे. बिलकुल अनिस, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि संपूर्ण दिवसभराचे अपडेट तुमच्याकडनं घेत राहूच. तर यंदाच्या वारीवरती कोरोनाचं संकट आहे तरी देखील ठराविक वारकरी हे विठ्ठलाच्या भेटीसाठी जात आहेत. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी विशाल परदेशी सुद्धा वारीच्या वाटेवरून आपल्याला विविध प्रसंगाची माहिती आपल्या प्रेक्षकांना करून देणार आहेत. तसंच आज वारीच्या वाटेवर असेच एक वारकरी भेटले, त्यांनी चक्क प्रेक्षकांनाच प्रश्न विचारलेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत हे खास वारकरी. तर मंडळी, रामकृष्ण हरी भेटी लागी जीवामध्ये वारीच्या वाटेवर भेटतात एक से एक वारकरी. काही वंशज, काही वेगवेगळ्या पद्धतीचे वारकरी, मध्ये शेतकरी असतील, मध्ये महिला असतील. मला आता एक खास वंशज भेटलेले तुकाराम महाराजांचे आणि त्यांचा हक्काने सगळ्या प्रेक्षकांना एक सवाल आहे. सवाल ऐकायला थोडं कमी येतं, मी बोलण्याचा प्रयत्न करतो त्यांच्याशी. वय देखील तुम्हाला लवकरच कळेल. प्रश्न काय प्रेक्षकांसाठी? प्रश्न काय प्रश्न आहे? प्रश्न म्हणजे असा आहे की पांडुरंगाचे बाप कोणचा? पांडुरंगाचा बाप कोणचा हे हक्काने फक्त पांडुरंगाचा भक्तच विचारू शकतो, बरोबर ना? मग तुम्हीच सांगा की पांडुरंगाचा बाप कोणचा? पांडुरंगाचा बाप कोणचा? विशंभर बाबा, मूळ पुरुष विशंभर बाबा. अच्छा, हा, होय ना? हो. बर, आता हे कोण आहे असा हक्काने प्रश्न विचारणारा हा व्यक्ती कोण आहे असं जर जाणून घ्यायचं असतील तर हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. मला सांगा तुमचं नाव काय? नाव हरिभक्त पर्यंत गुलाब महाराज देहूकर. महाराजांचे वंशज? महाराजांच्या वंशज, माझी 10वी पिढी. होय ना? हो. आणि तुमचा जन्म केव्हाचा? जन्म 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 हा 22चा जन्म. 1922चा जन्म आहे काकांचा. मंडळी, जुनं ते सोनं जे आपण ज्याला म्हणतो तसंच आहे काकांचं. म्हणजे आतावरून फिट अँड फाईन. कोरोनाच्या सगळ्या संकटात काका अजूनही रोजच्या रोज काठी टेकत, मग ते हरिपाठाला असू देत, मग या वारीची तयारी असू देत, बघण्यासाठी म्हणून त्यांचा चक्कर असतो. बरं, तुम्ही वंशज आहात, पण तुम्ही संस्थानाच्या काही पदावरती काम देखील केलं. बर, पण मग काय केलं संस्थानावरती? मी इथं फक्त देखरेख बघायची, कामं केले का नाही, इथं झाडून घेतलं का नाही चांगलं, की स्वच्छ करते, जेवढ स्वच्छता आहे का नाही हे पाहतो. होय ना? हा, पण मग जेव्हा वारी जाते, वारी जाते म्हटलं पंढरपुराकडं, तेव्हा काय करता? पूर्वी दर महिन्याला वारी करीत होतो, आता थकल्यामुळे मी काही करीत नाही. किती वर्ष वारी झाली? मी जवळ 7-8 वर्ष झाली. 7-8 वर्ष केली ना? हा, बरं, मला एक सांगा बरं काय, अभंग एखादा अभंग म्हणून दाखवा. हो. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडी कथे काळी, आपण असावे जवळी, घ्याई माझी भाक जरी का मागे आणि तुकया बंधू म्हणे, देवा शब्द इतुकाचे राखावा. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा भेटीशी आवडी, कृपावृत तडी उताविले, मागील परिहार पुढे नाही शिन, झाली या दर्शन एक वेळा. वा 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 वा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, देहू. तर देहूमध्ये पालखी प्रस्थानाच्या वेळी वारकऱ्यांची मोठी गर्दी असते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे यावर्षी काही ठराविक वारकरी मंडळींमध्येच वारी निघणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी. आपण इंद्रायणी काठी आहोत. खरं मी 2 वेळेस वारी करता म्हणून देहूमध्ये आलेलो आहे, पण कधी नव्हे आज देहूचा इंद्रायणीचा हा तट जो आहे तो वारकऱ्यांविना दिसून येतो. निरव शांतता, निशब्द गजर ज्याला आपण म्हणू शकतो. हा, काही वेळेला ही शांतता अस्वस्थ करणारी आहे आणि काही वेळेला म्हणून जर
या सगळ्या वातावरणाचा, शांततेचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर अर्थात ती तुम्हाला समाधान देणारी आहे. पण ज्या तटावरती कायम आपल्याला वारकऱ्यांची गर्दी दिसते त्या तटावर आज कोणीच दिसत नाही. बघा, इथं समोर ही मंदिराची पाठीमागची भिंत दिसते आणि त्याचबरोबर बाजूला असणारा हा सभामंडप दिसतो. इथे मोठ्या संख्येने वारकरी मुक्कामी असतात आणि त्याचबरोबर बहुतांशी वारकरी या स्नानाचा लाभ घेतल्यानंतर इथे बसलेले असतात. कुणी गंध लावत असतं, कुणी आपले कपडे सुकवत असतं. वेगवेगळ्या रंगाचे कपडे जे ते असे इथे या भिंतीवरती टाकून देण्यात आलेले असतात. दूरपर्यंत जर आपण बघितलं तर भगवा पताका आपल्याला दिसतात. काही वेळेला स्नान झालं, स्नान झाल्यानंतरचा आनंद असतो, शेतीच्या गप्पा असतात. काही वेळेला यंदा पेरलं पण उगवलंच नाही ही एक मनातली तक्रार असते. पण निघालोय आपण वारीसाठी त्या पांडुरंगाच्या जीवावरती, त्याच्या भरोश्यावरती. तोच काय ते बघून घेईल हा देखील एक विश्वास असतो. या सगळ्या वेगवेगळ्या भावभावना ज्या आहेत ना मंडळी, या इंद्रायणीच्या तटावरती आल्यानंतर म्हणजे पालखी प्रस्थानाच्या आदल्या दिवशी आपण ही संध्याकाळी हा सगळा एकमेकाशी संवाद साधतोय. या सगळ्या भावभावनांची गर्दी जी आहे, सुखद अशी गर्दी, ती आपल्याला इथे अनुभवायला मिळते, जी आता आपल्याला अजिबात अनुभवायला मिळत नाही. अर्थात कोरोनाचं संकट आहे, काही नियम आपण पाळले पाहिजे, पण अर्थात प्रत्येक वारकऱ्याचं मन, त्याचा जीव खंतावतोय की आपल्याला या वारीसाठी येता येत नाही आहे. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या इंद्रायणी तटाची ही नीरव शांतता मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थात याचं एक खळखळतं पाणी हेच आपल्याला सांगत असावं की मी वाहत वाहत जे आहे यापुढे आळंदीपर्यंत चाललो आणि असाच माझा पुढे प्रवास सुरू राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तुमचा देखील वारीचा प्रवास जो आहे तो पुढल्या वर्षी निश्चितपणे घडून येईल. हे कोरोनाचं संकट दूर होईल आणि हीच प्रार्थना तुम्ही पांडुरंगाच्या चरणी घरी बसल्या बसल्या करा. म्हणा रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, देहू इंद्रायणी तट. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेतोय. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत आणि एक मोठी बातमी येते ती म्हणजे मुंबईमध्ये बोगस लसीकरण करणाऱ्या एका आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे. राजेश पांडे असं त्याचं नाव आहे. मुंबईमध्ये भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचं भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलेलं होतं आणि सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचं नागरिकांना प्रमाणपत्र सुद्धा देऊन फसवणूक केलेली होती. आणि याच राजेश पांडेला बारामतीतल्या भिगवण रोडवरच्या अमृता लॉजवरून अटक केलेली आहे. कांदिवली पोलिसांची टीम या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीला रवाना झाली आहे. भेसळयुक्त द्रव हे कोरोनाची लस असल्याचं भासवून नागरिकांचं लसीकरण करत होता आणि त्यांना प्रमाणपत्र सुद्धा बोगस मिळवून देत होता. अशा आरोपी राजेश पांडेला बारामतीमधून अटक केली आहे. या बातमीसोबत सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र एखादी बातमी पुन्हा पाहायची असेल तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. या बुलेटिन नंतर पुढच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत स्पीड न्यूज.